बाबा तूच सांग ना, मी काय करू? आपल्या घरी काय तिने कमी त्रास दिला का मला, की आता तिला इथे पण सहन करायचंय मी? तिच्यामुळे ना घरातले सगळे डिस्टर्ब झालेत. युवी तर कुठे एकटा निघून गेले मला मला नाही माहिती. मी काय करू? तू प्लीज प्लीज काहीही कर आणि तिला इथून घेऊन जा. हो हो निशी बाळा, कळतंय मला. तू जरा रडणं थांबवतेस का? शांत हो आधी. कशी कशी शांत होऊ मी मम्मा? अजून किती त्रास देणार आहे ती तारिणी मला? मला ना काहीच कळत नाहीये, मी काय करू कसं करू? वाटतं ना की आत्ता जाऊन तिच्या हाताला धरावं आणि या घरातून बाहेर ढकलून द्यावं. आणि त्याने काय होणार आहे? अगं ते तिच्या नवऱ्याचं घर आहे, तिला त्या घरातून कुणी बाहेर काढू शकणार नाही. तू मला का डिस्करेज करते? तुला कळत नाहीये का मम्मा, मी ऑलरेडी डिस्टर्ब आहे. अगं मी डिस्करेज नाही करत आहे बाळा, पण एक लक्षात घे, तारिणीला तिथून बाहेर काढण्यापेक्षा ना तुझं त्या घरातलं स्थान भक्कम करणं हे जास्त गरजेचं आहे आता. म्हणजे हे बघ, सगळ्यांची काळजी घ्यायची. सगळं कुटुंब तारिणीच्या विरोधात एकवटलंय की नाही, तेव्हा तू त्या कुटुंबाची साथ दे. तुला जर तारिणीच्या विरोधात भक्कमपणे उभं राहायचंय ना, तर खांडेकरांच्या मनात तुझी जागा निर्माण कर. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ते तुझ्या बाजूने उभं राहायला हवे. मम्मा जरा एक्झॅक्टली सोप्या वर्ड्स मध्ये सांगशील की मी काय करायचंय? तारिणी बाहेरच्या लोकांची कसं वागते खोटं खोटं, त्यांची खोटी खोटी काळजी घ्यायची, काय हवं नको ते बघायचं. यू मीन टू से मी तारिणी सारखं वागायचं? करेक्ट. खोटा खोटा का होईना चांगुलपणा दाखवायचा. तू जर हे नाही केलंस ना, तर ती एक संधी सोडणार नाही स्वतःचा चांगुलपणा दाखवायची. तिने काही करण्याआधी ना तुलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे, नाहीतर सगळं अवघड आहे निशी. तुला आणि युवराजरावांना गेस्ट रूम मध्ये पाठवायला कमी करणार नाही ती पोरगी. नो 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 वे नो वे. तू जे म्हणतेस तर मम्मा तसंच वागेन मी, तारिणी सारखं वागेन. नाही, मी तारिणीपेक्षा चांगलं वागेन. ओके, मी घरातल्या सगळ्यांची मनं जिंकणार आणि या तारिणी आणि केदारला या घरातनं बाहेर हकलून देणार.